नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 29 डिसेंबर 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? दरवर्षी सुशासन दिवस केव्हा साजरा केला जात असतो? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, 25 डिसेंबरला दरवर्षी आपण या ठिकाणी गुड गव्हर्नन्स डे म्हणजेच सुशासन दिवस म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो. 2-3 पॉईंट आहेत ते लिहून घ्या. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस आपण साजरा करतो. या वर्षी 2023 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांची 99 क्रमांकाची जयंती आपण साजरी केलेली आहे आणि पहिला सुशासन दिवस 25 डिसेंबर 2014 रोजी आपण साजरा केलेला आहे. या तिन्ही गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या आहेत, लिहून घ्यायच्या आहेत. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असेल. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? अलीकडेच भारताचा दुसरा स्वदेशी अणुप्रकल्प काक्रापार या ठिकाणी सुरू झालेला आहे. तर हा जो काही प्रकल्प आहे, अणुप्रकल्प, टिंबटिंब जनरेशन क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प आहे. याची कॅपॅसिटी तुम्हाला विचारली आहे मेगावॉटमध्ये. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 700 मेगावॉट. बरोबर. तर या ठिकाणी 700 मेगावॉट एवढा कॅपॅसिटीचा असलेला हा अणुऊर्जा प्रकल्प आहे जो की काक्रापार या ठिकाणी सुरू झालेला आहे. हा काय आहे? भारताचा दुसरा स्वदेशी अणु प्रकल्प आहे जो की काक्रापार या ठिकाणी सुरू झालेला आहे. हा प्लांट न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो NTPC ने या ठिकाणी बनवलेला आहे. याचा जो काही पहिला टप्पा आहे तो 1993 मध्ये कंप्लीट झाला. दुसरा टप्पा 2007 मध्ये, तिसरा टप्पा 2021 मध्ये आणि चौथा टप्पा या ठिकाणी 2023 मध्ये कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे, जे काय आपली जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 पूर्ण वर्षभराची, एक वर्षाची जी काही आपली इयरबुक या ठिकाणी लॉन्च होणार आहे 1 तारखेला. त्याच्यामध्ये काय असणार आहे तर टोटल 12 महिन्याचे सेपरेट प्रत्येक महिन्याचे 150 वन लाइनर क्वेश्चन असणार आहेत. म्हणजेच काय? क्वेश्चन आणि आन्सर, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस जास्त होईल. त्याच्यानंतर 30 या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत, जसं की योजना, पुरस्कार, GI टॅग, महोत्सव, IPL, क्रीडा पुरस्कार, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहेत. ज्याची शेवटची तारीख आहे खरेदी करण्याची 1/1/2024. म्हणजेच 1 जानेवारी 2024च्या अगोदर जर तुम्ही ही इयरबुक खरेदी केली तर याची किंमत आहे 99 रुपये. त्याच्यानंतर याची किंमत 150 रुपये होणार आहे. तुम्हाला पेमेंट कोठे करायची आहे? 96 730 58 600 सुहास भिसे असं नाव येईल. 1 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला आपोआप या ठिकाणी PDF दिली जाणार आहे. तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि ग्रुपला या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ज्याला आपण बोलतो WHO ने सिरम इन्स्टिट्यूटद्वारे निर्मित केलेली मलेरियाची दुसरी लस पूर्वपात्र ठरवलेली आहे. तर त्या लसीचे नाव काय आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, R21 वॅक्सिन. वॅक्सिन म्हणजे काय? लस. वॅक्सिनेशन म्हणजे काय? लसीकरण. 2-3 पॉईंट लिहून घ्या. ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केली आहे आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये WHO ने मुलांमध्ये मलेरियाच्या प्रतिबंधासाठी त्याचा वापर करण्याची शिफारस केली होती. R21 ही जी काही लस आहे ही WHO द्वारे पूर्वपात्र असलेली दुसरी मलेरिया लस या ठिकाणी ठरली आहे. तर पर्याय क्रमांक सी, R21 वॅक्सिन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी कोणी याला पात्र ठरवलं आहे? WHO ने. WHO बद्दल लगेच आपण चर्चा करूया. सर्वप्रथम लिहून घ्या. फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल, ज्याची स्थापना 7 एप्रिल 1948 ला झाली. मुख्यालय आहे जेनेवा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. उपमहासंचालक आहेत, महासंचालक आहेत टेड्रोस ॲधनॉम आणि उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन. मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार आणि सदस्य देश आहेत 194. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. जानेवारी 2024 मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक कोठे होणार आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्वित्झर्लंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर स्वित्झर्लंड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जानेवारी 2024 मध्ये WEF म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक या ठिकाणी संपन्न होणार आहे.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 4 साहित्य आणि कला क्षेत्रामध्ये संयुक्त अरब अमिराती ग्रेट अरब माइंड्स अवॉर्ड कोणी जिंकलेला आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वासिनी लरेडज असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? वासिनी लरेडज असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी हा अवॉर्ड जिंकलेला आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. द ग्रेट अरब माइंड्स अवॉर्ड अरब नोबेल या नावाने देखील या ठिकाणी ओळखला जातो. 6 महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी आणि योगदानासाठी ग्रेट अरब माइंड्स हा पुरस्कार दिला जातो. सांस्कृतिक, सामाजिक आणि बौद्धिक प्रभाव असलेल्या अर्थपूर्ण विचारांना प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार या ठिकाणी दिला जात असतो. पर्याय क्रमांक ए वासिनी लरेडज असं त्यांचं नाव आहे. त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 5 अमित शहा यांनी अलीकडेच देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राचे उद्घाटन कोठे केलेले आहे? तर पर्याय क्रमांक डी चंदीगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राचे उद्घाटन या ठिकाणी केलेले आहे. पर्याय क्रमांक डी चंदीगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपण काय करूया मग देशातील जे काय प्रथम या ठिकाणी घटना घडत आहेत घडलेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. जसं की लिहून घ्या, फक्त बघत बसू नका. पहिली ऑनलाईन गेमिंग अकादमी सुरू झाली मध्य प्रदेशमध्ये. मुलांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड देणारे पहिले राज्य उत्तर प्रदेश. प्रादेशिक भाषेमध्ये निकाल प्रकाशित करणारे पहिले हायकोर्ट म्हणा किंवा उच्च न्यायालय म्हणा ते आहे केरळचं. भारतातील पहिले कृषी डेटा एक्सचेंज सुरू झाला तेलंगणामध्ये. 24/7 व्हिडिओ बँकिंग सेवा देणारी भारतातील पहिली बँक ठरली एयू स्मॉल फायनान्स बँक. भारतामध्ये सर्वात अगोदर इको फ्रेंडली डेबिट कार्ड लॉन्च करणारी बँक ठरली एअरटेल पेमेंट बँक. ड्रोनसाठी भारतातील पहिले कॉमन टेस्टिंग सेंटर उघडण्यात आलं तमिळनाडूमध्ये. भारतातील पहिले जैवविविधता असलेले गाव ॲटलस नावाचं गाव मायम गोवा या ठिकाणी आहे. पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस बेंगलोर. पहिली हायड्रोजन बस सेवा लेह. पहिले AI शहर लखनौ आणि पहिले सायबर सुरक्षा केंद्राचं उद्घाटन चंदीगड या ठिकाणी. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 6 कृषक उपहार योजना अंतर्गत कोणत्या राज्यामध्ये त्या राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर भेट या ठिकाणी देण्यात आलेली आहेत? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यूपी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या राज्याच्या अंतर्गत कृषक उपहार योजनेअंतर्गत वेगवेगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी ट्रॅक्टर्स काय करण्यात आलेले आहेत भेट देण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7 अल्टिमेट खो खो लीग सीझन 2 कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जात आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ओडिसा राज्याच्या अंतर्गत अल्टिमेट खो खो हे जे काय लीग आहे सीझन 2 याचं या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे किंवा येत आहे. पर्याय क्रमांक बी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लगेच आपण काय करूया वेगवेगळ्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत किंवा येणार आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 15वी पुरुष हॉकी विश्वचषक 2023 झालेला आहे भुवनेश्वर राऊरकेला या ठिकाणी. 15वी महिला विश्वचषक हॉकी 2023 स्पेन आणि नेदरलँड या ठिकाणी. पुरुषांची रग्बी वर्ल्ड कप 2023 फ्रान्स. 14वा दक्षिण आशिया कप 2023 पाकिस्तान. 19वी जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 बुडापेस्ट म्हणजेच हंगेरी या ठिकाणी. जागतिक लष्करी खेळ 2023 बोगोटा कोलंबिया या ठिकाणी. 5वा खेलो इंडिया युवा खेळ 2023 8 वेगवेगळ्या शहरांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील. 3रा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम 2023 उत्तर प्रदेशमध्ये. आणि जागतिक बॅडमिंटन स्पर्धा 2023 आपल्या प्यारा भारतामध्ये. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 8 1 जानेवारी 2024 पासून कोणत्या राज्यामध्ये मिशन इन्व्हेस्टिगेशन ॲट 75 डेज नावाचं इनिशिएटिव्ह सुरू केला जाणार आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बिहार राज्याच्या अंतर्गत मिशन इन्व्हेस्टिगेशन ॲट 75 डेज नावाचा इनिशिएटिव्ह या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. ज्याच्या अंतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये FIR नोंदवल्यापासून 75 दिवसामध्ये पोलिसांना तपास पूर्ण करावा लागणार आहे. मला फक्त मग कमेंट करून सांगा FIR या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे एवढं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9 वैश्विक अर्थव्यवस्थेसाठी हरित आणि शाश्वत विकास अजेंडा हा जो काही नीती आयोगाचा अहवाल आहे तो या ठिकाणी कोणी सुरू केलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भूपेंद्र यादव. एक पॉइंट लिहून घ्या. G20 आंतरराष्ट्रीय परिषदांमधून मिळालेल्या वेगवेगळ्या ज्ञानाचे हस्तांतरण सक्षम करण्यासाठी हा अहवाल या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक डी भूपेंद्र यादव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे.
या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा. भारत सरकारने टिंबटिंबमध्ये नागरी सेवा आणि पर्यटन सुविधा सुधारण्यासाठी 100 दशलक्ष USD कर्ज मिळवण्यासाठी ADB सोबत करार केलेला आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आसाममध्ये नागरी सेवा आणि पर्यटन सुविधा विकसित करण्यासाठी सुधारणा करण्यासाठी 100 दशलक्ष डॉलरचं कर्ज मिळवण्यासाठी ADB सोबत करार केलेला आहे. याच प्रश्नाला मिळता जुळता प्रश्न आपण 2-3 दिवसापूर्वी पाहिला होता त्रिपुरा राज्याबद्दल. त्रिपुराने काय केलं होतं, शहरी आणि पर्यटन विकास प्रकल्पासाठी ADB सोबत 100 दशलक्ष डॉलर कर्ज करारावरती स्वाक्षरी करण्यात आली होती त्रिपुरा राज्याच्या मार्फत सुद्धा. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आसाम. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा. दरवर्षी वीर बाल दिवस कधी साजरा केला जात असतो? तर पर्याय क्रमांक बी, 26 डिसेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो वीर बाल दिवस म्हणून आपण साजरा करतो. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच डिसेंबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. काळजीपूर्वक आहे का? 1 डिसेंबरला असतो जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबरला असतात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस. त्यानंतर 3 डिसेंबरला असतो जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस. 4 डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस. त्याच्यानंतर 5 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस. 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी. 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस. 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. 10 डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी. 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस. 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस. 16 डिसेंबर विजय दिवस. 18 डिसेंबर भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस. 19 डिसेंबर गोवा मुक्ती दिवस. 20 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस. 23 डिसेंबर किसान दिवस. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबर सुशासन दिवस भारतामध्ये साजरा केला जातो. क्लिअर? अशा प्रकारे पाहूया शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. 26 डिसेंबर 2023 रोजी भारतीय नौदलाने मुंबईत सुरू केलेल्या युद्ध नौकेचे नाव काय आहे? तर पर्याय क्रमांक ए, INS इम्फाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? सर्व गोष्टी समजल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करा. या ठिकाणी थोडीशी तब्येत डाऊन असल्यामुळे श्वासोच्छवास कंटिन्युअसली घेण्यासाठी थोडासा त्रास होत आहे. सर्दी झालेली आहे, खूप आवाज बसलेला आहे, त्याच्यामुळे काही हरकत नाही. तरी तुमच्या व्हिडिओमध्ये अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी या ठिकाणी असली पाहिजे. अशा प्रकारे लिहून घ्या तुमच्यासाठीचा जो काही आजचा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जात आहे? तमिळनाडू, राजस्थान, गुजरात की हरियाणा? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा. तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे. आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.